झी24 तास एक पाऊल पुढे। दिल्ली गँगरेप प्रकरणी मुख्य आरोपीसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 2 जण अद्याप फरार आहेत। राम सिंग, मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्ता अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत। दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। काल चालत्या बसमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता। बसवर लिहिलेल्या नावावरून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आणि आरोपींना पकडण्यात यश आलंय। या प्रकरणाच्या सुनावणीची मागणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। दुसरीकडे याचे तीव्र पडसाद सर्व स्तरातून उमटत आहेत। या घटनेनंतर दिल्लीत नागरिकांनी निदर्शनं करून या घटनेचा निषेध केला आहे। दिल्लीत महिला सुरक्षित नसल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे। दिल्लीच्या वसंत विहार परिसरातही विद्यार्थ्यांनी निदर्शनं करून या घटनेचा तीव्र निषेध केला। 4 आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी दिल्लीकर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। दिल्लीकरांनी रस्त्यावर उतरून आज निदर्शनं केली। संसदेबरोबरच दिल्लीतल्या सर्वसामान्यांमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटताना आपल्याला बघायला मिळत आहे। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आलेली। आपण बघूया यानंतर दिल्ली पोलिसांनी दिलेली प्रतिक्रिया। रविवार की रात को जो शर्मनाक, विभत्स, दर्दनाक बलात्कार की घटना घटी है, उसमें लिप्त 4 अपराधी हम लोगों ने पकड़ लिए हैं। हम लोग कोर्ट में ये दरखास्त करेंगे कि इस केस को फास्ट ट्रैक ट्रायल किया जाए, डे टू डे बेसिस पर इसका ट्रायल हो और जल्द से जल्द इन लोगों को सजा मिल सके। झी24 तास एक पाऊल पुढे।